नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज। हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर। उत्पादन खर्च कमी केल्यास उद्योगांमध्ये प्रगती शक्य, आमदार यड्रावकर। पार्वती इंडस्ट्रियल इस्टेट्सची 44वी वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात संपन्न। उद्योगात प्रगती साधायची असेल तर उत्पादन खर्च कमी करणं आवश्यक आहे। दिवसेंदिवस वाढणाऱ्या विजेच्या खर्चामुळे उद्योगावर मोठे ओझे येत आहे। यावर मात करण्यासाठी प्रत्येक उद्योगाने सोलर सिस्टीमचा वापर केला पाहिजे। तसेच कमी खर्चात जास्त उत्पादन कसे घेता येईल याकडे लक्ष केंद्रित केलं तरच उद्योगांना स्पर्धेत टिकून राहणं शक्य आहे, असे प्रतिपादन माजी राज्यमंत्री आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी केलं। ते पार्वती कोऑपरेटिव्ह इंडस्ट्रियल इस्टेट लिमिटेड यड्रावच्या 44व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत आमदार यड्रावकर बोलत होते। आमदार यड्रावकर पुढे म्हणाले, पार्वती इंडस्ट्रियल इस्टेटच्या जागेवर इचलकरंजी शहराचा मैलखड्डा होणार होता, मात्र सहकार नेते शामरावांना पाटील यांनी ही जागा उद्योगधंद्यांसाठी वापरून पार्वती इंडस्ट्रियल इस्टेटची उभारणी केली। त्यामुळेच आज पार्वती इंडस्ट्रियल इस्टेटच्या माध्यमातून हजारो हातांना रोजगार मिळाला आहे। रोजगार निर्मितीबरोबरच येथील उद्योगांनी सातत्याने प्रगती साधली आहे। आता काळानुरूप नवे तंत्रज्ञान आत्मसात करणं ही काळाची गरज आहे। कृत्रिम बुद्धिमत्ता एआयचे आजचे वेगाने विकसित होणारे तंत्रज्ञान आहे। त्याचा वापर उद्योग व्यवसायात करून उत्पादन क्षमता वाढवणं आणि गुणवत्तेत सुधारणा करणं शक्य आहे। उद्योजकांनी आपला दूरदृष्टिकोन बदलून कमी खर्चात जास्त उत्पादन घेण्याचे उद्दिष्ट ठेवले तरच उद्योग व्यवसायाला निश्चितच नवे बळ मिळेल। सभेच्या प्रारंभी इंडस्ट्रियल इस्टेट्सचे संचालक महावीर पाटील यांनी उपस्थितांचं स्वागत केलं। श्रद्धांजलीचा ठराव व्हाईस चेअरमन महावीर खवाटे यांनी मांडला। विषय पत्रिकेचे वाचन मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजित पाटील यांनी केलं। यावेळी सभेत मांडण्यात आलेल्या सर्व विषयांना टाळ्यांच्या गजरात मंजुरी देण्यात आली। यावेळी आमदार यड्रावकर यांनी उद्योगांच्या सर्वांगीण विकासासाठी मार्गदर्शन करताना भविष्यातील उद्योग व्यवस्थापनासाठी आवश्यक असलेल्या बाबी अधोरेखित केल्या। त्यांनी सांगितलं की सरकारी योजना, तंत्रज्ञानाचा योग्य वापर आणि एकजुटीने काम केल्यास येथील उद्योग क्षेत्र देशभरात आदर्श ठरू शकेल। सभेला शरद इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीचे एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर अनिल बागणे, शरद देसाई, शिवकुमार पाटील, सरपंच कुणालसिंह नाईक निंबाळकर, संचालक ताजुद्दीन तहसीलदार, माजी नगराध्यक्ष संजय पाटील यड्रावकर, किरण बरगाले, अजय पाटील यड्रावकर, चंद्रकांत कांबळे, राहुल बंडगर, रत्नमाला गांधी, सुवर्णा पाटील, संजय बिडला, जैनुल बागवान यांच्यासह मोठ्या संख्येने उद्योजक, सभासद व कर्मचारी उपस्थित होते। कार्यक्रमाचे आभार प्रकाश आकिवाटे यांनी मानलं। आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका आणि रहा अपडेट।